असं कसं म्हणू शकतात हे लोक, हेच कळत नाही. किती दिवस हे यांच्या स्वार्थासाठी राजकारणात निवडून येण्यासाठी गोरगरिबाचे असे वाद दाखवणारे. परंतु लोकांच्याच लक्षात आलं की हे विनाकारण आपल्याला येड्यात काढते, म्हणून समाजच आता एकजूट झाला सगळा. आणि चांगल्या संख्येनं मराठा समाज एकत्र यायला लागला. आता विदर्भ, खानदेशी, मुंबई पण आहे, कोकण पण आहे, सगळा मराठा समाज एकत्र येणार. या दौऱ्यानंतर तुम्ही असं म्हटलं की उत्सुकांच्या मुलाखती सुरू होत्या, साधारणपणे मुलाखती सुरू झाल्या, काय स्थिती? आलोतच रात्री. आता आम्ही 14 ते 20 पर्यंत सांगितलेले की सगळे डाटा आपण आपल्या इकडचा सगळा घेऊन या. डाटा गरजेचा आहे, आपण बघणं गरजेचं आहे, माहिती घेणं गरजेचं आहे, सगळा आढावा घेणं गरजेचं आहे. म्हणून आता मला वाटतं उद्यापासून परवापासून लोक यायला सुरुवात करतील. आम्ही रात्रीच आलो, त्यामुळे सुरुवात आता होईल. जे महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत त्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सगळा डाटा घेऊन येणं आवश्यक आहे. म्हणजे आमच्या लक्षात येईल कोणत्या मतदारसंघाचा कसा आढावा आहे, कशी परिस्थिती आहे, तिथलं सगळं एकूण चर्चा त्याच्यावरती आम्हाला त्या जो माणूस डाटा घेऊन आला त्याची चर्चा करते. महाराष्ट्रातल्या पण सगळ्या मतदारसंघातल्या, मग ते जातीचा कोणताही असो, मराठाचा असो असं नाही, सगळ्या जाती धर्माच्या माणसानं तो ज्यांना वाटतंय की गोरगरिबाचं हातात सत्ता आली पाहिजे किंवा देणारं बनलं पाहिजे त्यांनी घेऊन या. आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो की म्हणजे ज्यांना लढायचंय आता, कोणी बी एक जण तर राहणार आहे त्यात काही, पण कागदपत्र पण काढून ठेवा वेळेवरती. असं नको व्हायला की ठरलं लढायचं तर कागदपत्र काढायला वेळ गेला, मग आता किती जणांनी काढले तरी पण त्यातून एकच दिला जाणार आहे. कागदपत्र वायाला गेले तरी चालत एक दिल्याच्या नंतर, परंतु बऱ्याच जणांना ते काढून ठेवा, कारण ते आवश्यक आहेत कागदपत्र सुद्धा. नक्कीच राणे असं म्हटले की मनोज जरांगेंनी राजकीय भाषा टाळली पाहिजे, ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मनोज जरांगे आता एकटे पडत चालले आहे. त्यांनी बोलावून महाराष्ट्राने ऐकावं, एकटे पुढत चालले असं म्हणायचं असेल त्यांना. देवेंद्र फडणवीस एकटे पुढत चालले, बोलताना चुकलं असेल त्यांच्याकडून, ते दुरुस्त करतील. आता त्यांना वाटलं म्हणता कारण बोलता होऊन जातं, विसर भोळ्यापणा असतो माणसाला, ते विसरून गेले असतील की देवेंद्र फडणवीस एकटे पडले. हे मराठा कधीच एकटा पडू शकत नाही आणि हा समाजही कधीच एकटा पडू शकत नाही. आणि राजकीय भाषा जर आम्हाला बोलायची नसली तर देवेंद्र फडणवीसला सांगावं, तुम्ही एकटे पडलात, एकटं पडायचं नसलं तुम्हाला तर मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका. त्यांना सांगा ना, आम्हाला इकडे सल्ले देत बसण्यापेक्षा त्यांना सांगावं. आपल्या मागणी आहे सगळ्या सोडायची, अध्यादेश अंमलबजावणी करावी किंवा गॅजेट असते, या सर्व मागण्यासाठी 13 जुलै तारीख दिली होती. नंतर आपण 13 ऑगस्ट दिली, ती तारीख संपली. आता पुढची भूमिका काय असणार आहे? सरळ भूमिका दिसते सरकारची. बहाणे करायचे, फक्त द्यायचं नाही. म्हणजे 1 महिना मागायचा, परत 2 महिने करायचे. केले ना समाजानं 2 महिने, काल 2 महिने झाले दिलेल्या वेळेला. या 2 महिन्यात साध्या हैदराबादचे गॅजेटचे डॉक्युमेंट सुद्धा आले नाही का अख्ख्या 2 महिन्यात? आम्हाला सांगा काय खर्च लागतोय तिथला, त्या 8,000 जे कागदपत्र सापडले त्याचा आम्ही देतो. आम्ही समाज वर्गणी करून उद्या सकाळी देतो तुम्हाला. हे मी मागच सांगितलं होतं बघा, 20-22 दिवसापूर्वी दौरा निघायच्या अगोदर, की यांनी आता आम्हाला अशा सोडावी लागणार, हे देणार आहेत म्हणून आरक्षण. आपल्यालाच लढून ते मिळावं लागणार आहे किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे. कारण ते एकूण दिसतंय गुन्हे मागे घेतो सरसकट म्हणले, कुठं कापऱ्याचे घेतलेत वाटतं, ते बी आणखीन माहित नाही घेतलेत का नाही घ्यायला लावले. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो म्हणले, ते घेतलं नाही. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करायला यांना 8 महिने लागायला लागलेत. म्हणजे याच्यावरच दिसतं की यांना द्यायचं नाही, फक्त झुलवत ठेवायचं. आता देतो मग देतो, आणि एकदा आचारसंहिता लागली की मग असे शब्द वापरायचे. आचारसंहिता संपली की आमची सत्ता आली की लगेच आम्ही देतो, म्हणजे अशी भाषा करायची यांना. बहुतेक यांचं पक्कच ठरलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग आता यांचा खुर्ची जे मराठ्यांनी बी आता पक्क ठरवलं, खुर्ची यांना ठेवायची नाही. जे होईल ते होईल, पण खुर्ची यांना ठेवायची. 100 दिवस अगोदर असं म्हटलं की अधिवेशन चालू आहे, नंतर म्हणजे इलेक्शन झालं, आम्हाला वेळ भेटला.
आता परत तुम्ही तारीख वाढून दिली होती, परंतु तुम्ही विश्वास नेहमी व्यक्त केला शंभूराज देसाई म्हणतात. त्यांचं काही बोलणं झालंय का? ते काय नाही, त्या विषयात काय बोलणं नाही, काय नाही. 1 महिना वाढून दिला आणि आज बी सांगतो, आजपासून आणखीन 29 तारीख वेळ दिला त्यांना. आम्ही मनानच दिला. त्याच्या आत सगळ्या स्वारीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकाचे 83 क्रमांकाला ही मागणी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर आम्ही ठाम आहे. तोही शासन निर्णय करा. 2 विषय झाले. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा. हे झाले 3. 4थी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची. 2004चा जो JR आहे तो सुद्धा दुरुस्त करायचा. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे. तिच्यापासून तर आम्ही मागं हटतच नाही. आणि सरसकट गुन्हे आणि जे आमच्या 5-7 मागण्या आहेत ते त्यांना आम्ही लिहून दिलेल्या. याच्या अगोदर निवेदन देऊ कादारलो होता आम्ही त्यांना. गुन्हे हे सरसकट आजपर्यंत मागे घ्यावे लागणार आहे. आणखीन 29 तारखेपर्यंत बघा तुम्हाला होत आहे का. 29 नंतर काय? नंतर 29ला फायनलच होणार आहे. ते आता आजच झालेलं आहे. आम्हाला कळून चुकलेलं आहे ते देत नाहीत. आणि त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही. ते फक्त जुनं ठेवायला लागलेत. आणि आता मधल्या काळात जे वेळ आहे ह्या वेळेत बहुतेक ते ढकलतेत की महाविकास आघाडीला म्हणतात बैठकीला या, महायुती म्हणते बैठकीला या. हे दोघं एकमेकावर फक्त रिळत येत नाही का. आपण शेतात एखादी बैलगाडी घेऊन चाललो का, काही बैल नुसते रिळत असतात बघा आत. त्यांना शिवळावर रिळत येत. शिवळ मोडूस तर सवय असते ती रिळायची. तसे महायुती रिळती त्यांच्यावर आणि महाविकास आघाडी रिळती त्यांच्यावर. त्यांना मध्ये काट्या लावा लागणार आहेत. पहिल्यांदा मग बैल ठेपायला आणायचे असले ना, मध्ये असे काट्याच्या हे असायचे बघा. हा काट्याचे असे ते पोत्याचा तुकडा घ्यायचा, त्यात मोठाले काटे खोसायचे असे. आता इकून लावले का मग ते खांद्यात घुसत येत, इकडे घुसत, मग सरळ चालतो असं. तसं आता आम्हाला त्या शेवट्याला असे काटे लावा लागणार आहेत 29 तारखेच्या नंतर, म्हणजे 2024ला. तेव्हा अशा दुरीत चालणार आहे. काही येण्यात काढायचं ना दुसऱ्याला की आता कुठं 12 महिने लागतात का आरक्षण द्यायला? 12 महिने लागतात का? मराठ्यात प्रचंड चिड यांच्या विषयात, प्रचंड राग आहे. ती खतखत आता बाहेरच पडणार. येड्यातल्या येड्याला सुद्धा कळण हे फसवायला लागले. माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदार पासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले. 12 महिने लागतच नाही. आता फक्त बहाणे करणार आचारसंहिता लागू सर. त्याच्यामुळे आम्ही बी तयारीलाच काही हरकत नाही. आम्ही पण तयारी. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार. राजकीय भाषा करावंच लागेल ना. तुम्ही जर आरक्षण देणार नसलात तर भाषा कोणची वापरावं? हीच भाषा आहे. मग आता तुमच्या खुर्चीत जीव आहे, आमचं आरक्षण आहे. तुम्ही आमचं आरक्षण मिळवून देणार, आम्ही तुमची खुर्ची मिळवून देणार. ते पक्क झालंय दादा. तरी बघा 29 तारखेपर्यंत जुळत आहे का तुम्हाला? सरकारसोबत चर्चा आता होतीये का? आणि शेवटची चर्चा कधी झाली? झालीच नाही. शंभूराज साहेब आले होते त्यावेळी झालेली. त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसलीच. मीडियाच्या माध्यमातूनच ते तिकडून रान ठोकायचं, आम्ही इकडून ठोकायचं, एवढंच. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही चाल ढकल करतायत. मग 29 नंतर दोघांनाही परिणाम बघावा लागतील. बघू आता 29ला काय कोणावर परिणाम होते. उभा करायचे का पाडायचे त्याच्यावर अवलंबून आहे. काय परिणाम होणार आहे. पण एक होणार, आम्हाला खुर्ची, त्यांचा खुर्ची जीव आहे. आमचं आरक्षणात आहे. आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार, 100% घालणार. जीव व्हायचा असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला. जीव होतील ते परिणाम होतील. आणि होऊ द्या काय व्हायचं ते भियत नाहीत आता आम्ही. बस झालं. सहन करण्याची काही क्षमता असते, काही मर्यादा असतात. तुम्ही जर इतकं येड्यात काढणार असाल तर मात्र समाजाला माझ्या काही प्रतिष्ठा आहे का नाही? आज 12 महिने झाला समाज लढतोय आणि तुम्ही ढकलीत हे बैठकीला आलं नाही, ते बैठकीला आलं नाही. आता म्हणता आचारसंहिता संपली की म्हणता अधिवेशन संपलं की तुम्ही म्हणणार आमचे लोक पळून गेले. तुम्ही काही झाले का म्हणणार अधिकारीच मिळणार. काही वेळेस झाले का अभ्यासकच भेटत नाहीत. काही वेळेस मनुष्यबळच कमी पडणार. काही वेळेस तुमच्याजवळ पैसेच नसतात. आता इकडून तिकडून कुठं त्या हैदराबादला सापडलं म्हणताय, ते आणायला ओझ आणता येणार जणू त्यांना. ओझ आणायला आम्ही एखादी टेम्पो ट्रक देतो तुम्हाला. काय बहाणे, काय किती चाळे असावत अंगात माणसाचे, रंगेल चाळे. काय सत्ता भोगायला लागलात, काय सत्ता राज्यात चालवायला लागलात. एवढं मोठं राज्य आहे आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जस काय दुसऱ्यांना काही कळत नाही. हेच लय शहाणे आहेत. असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं वेठीस धरायचंय. बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाहीत. ते बघू. आलीच वेळ जवळ आता.
पाटील आज धाराशिवमध्ये सुप्रिया सुळे यांना अडून मराठा आंदोलकांनी जाब विचारला की तुमच्या पक्षाची काय भूमिका ती जाहीर का? एक सूचना असं आहे की आमच्यामुळं तुमचे काही खासदार निवडून आले, तुम्ही तरी भूमिका जाहीर करा. मग आता समाजाचा रोष असणारच ना. जर समाजाचा त्यांना फायदा झाला असला तर उत्तर तर मिळालंच पाहिजे समाजाला. पण समाजाला खरंच मी पहिल्या दिवसापासून विनंती करतो, सत्ताधारी असून ते विरोधक आपण जाब विचारूच नका. आपलं आंदोलन सुरू नाही, कुठं सुरू नाहीये. जाब विचारूच नका. आपण डायरेक्ट उत्तर आता यांना कायमचं आता 2024 ला देऊ. कायमच सगळे जाऊ ना एकदाच विचारायचं असलं तर सगळ्यालाच. हा, सगळे मुंबईत येते. इकडे तिकडे कुठे त्यांना सापडीत बसायची गरज नाही. याची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी म्हणायचं त्यांची करा. आपल्याला काम लावून द्यायला लागले ते. मराठा समाजाला समजून घ्या. काम लावून द्यायला लागलेत आपल्याला ते. आपण विरोधकाला विचारायचं तुमचं म्हणणं काय आरक्षणावर, परत सत्ताधाऱ्यांना विचारा. म्हणजे हे आपल्याला काम लावून द्यायला लागलेत. दोन्हीला विचारायचं. आपण काय नोकर आहे का त्यांची?